लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. TV9 विशेष मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी बघूया. डिझेल अभावी वेळेत अँब्युलन्स न पोहोचल्यामुळे हिंगोलीमध्ये एका बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबियांनी याबद्दल आरोप करताना दिरंगाई आणि डिझेलचा अभाव ही कारणं दिली आहेत. बघूयात त्यावरचा रिपोर्ट. एकीकडे राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही असं सांगणारं सरकार आहे आणि दुसरीकडे डिझेल अभावी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बाळ दगावल्याचं सांगणारी महिला आहे. हिंगोलीच्या जवळा बाजारमधून ही घटना समोर आली आहे. गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. आरोपानुसार महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेसाठी दवाखान्यात फोन केला, मात्र अँब्युलन्समध्ये डिझेल नाही, तुमची खाजगी गाडी करून या असं या महिलेला सांगण्यात आलं. या सगळ्यात झालेला उशीर आणि धावपळ या गडबडीत बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय. या बातमीवरून सरकारचे दावे आणि यंत्रणेवर टीकेचा भडीमार सुरू होताच सरकारी अधिकारी समोर आले. त्यांनी डिझेल भरपूर होतं, मात्र अँब्युलन्सचा चालक सुट्टीवर होता असं अजब कारण दिलं. ही माहिती देणारे व्यक्ती आरोग्य खात्यात अधिकारी आहेत. रुग्णवाहिका, रुग्णालय, मेडिकल हे अत्यावश्यक सेवेत येतात. त्यासाठी सदैव मनुष्यबळ आणि साधनं उपलब्ध ठेवावी लागतात. मात्र तरीही रुग्णवाहिकेचा चालक सुट्टीवर होता हे उत्तर आता दिलं जाते. जवळा बाजारला आम्ही नालेगावहून आलो. ते म्हणले की आम्ही फोन लावला 102ला, तर ते म्हणले की जवळ्याहून तुम्ही मोटरसायकलीवर आणा, ती थोरक आंबोलस येत नाही म्हणले. हिंगोली येऊन निघायली म्हणलाली आंबोलस, ती का आंबोलस आली नाही. आम्ही मोटरसायकलीवर जवळा बाजारला आलो. जवळा बाजारच्या सरकारी दवाखान्यामध्ये बसलो. ते यालीत म्हणू म्हणले. पुन्हा म्हणले तुमचं लय सिरियस असलं तर बाबा तुम्ही प्रायव्हेट गाडी करा, आम्हाला डिझेलमुळं प्रॉब्लेम आलेला आहे. मग त्या प्रॉब्लेममुळं मग स्वतः त्या पोरीचं लय दुखू लागलं म्हणून स्वतः गाडी केली. 850चं डिझेल टाकून गाडी इकडं आणली दुसरी. रुग्णवाहिकेत डिझेलचा साठा होता परंतु ड्रायव्हर तिथं ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था न केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली नाही असं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला. ह्या प्रकरणामध्ये मी चौकशी पथक माननीय मुख्यकारी साहेबाच्या आदेशानुसार चौकशी पथक स्थापन करण्यात येईल. चौकशी अंती दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. जर राज्यात इंधनाचा तुटवडा नाही तर पंपांबाहेर रांगा का आहेत? संभाजीनगर महापालिकेचे पाणी टँकर डिझेल विना कशासाठी एकाच जागी उभे आहेत? जळगावमध्ये खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याच पेट्रोल पंपावर इंधन नसल्याचा बोर्ड का लागलाय? नागपूरमध्ये चक्क एक पोलीस अधिकारीच गाडीत डिझेल नाही तर बेपत्ता मुलीला कसं शोधू असं का सांगतोय? जालन्यातून देशभर स्टीलची वाहतूक करणारे ट्रक डिझेल विना का उभे आहेत? डिझेल अभावी जळगावच्या रावेर, यावल, सावदा या भागात केळीचे वाहतूक करणारे 50हून अधिक ट्रक का थांबून आहेत? तुटवडा नाही तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कशामुळे बंद आहेत? या प्रश्नांची उत्तरं सरकारनं द्यायला हवी. फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन नाही मिळालं म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलेलं आहे. ह्याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे आणि सरकारने या बाबतीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत का सरकार? आणि तुम्ही तुमच्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेणार आहात का? असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू. डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू. कारण या सगळ्यासाठी निधीची तरतूद आहे, यासाठी मॅनपॉवर आहे, यासाठी सगळ्या आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला तर याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश आदर होते आणि ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.